2008 साली देशामध्ये कर्जमाफी झाली, त्यानंतर 9 मध्ये आपण आणली महाराष्ट्रामध्ये, 8 नंतर. आता 9 मध्ये देखील आपण ज्यावेळेस आणली त्यावेळेस 8च्या माफीमध्ये जे समाविष्ट होते त्यांना आपण वगळलं आणि इतरांना आपण 20,000 त्या ठिकाणी मदत केली. मर्यादा जी होती ती 20,000ची मर्यादा होती. जवळपास 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपये आपण 2009 साली दिले होते. आणि म्हणून हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये. या प्रत्येक वेळी लगतची जी कर्जमाफीची योजना आहे त्या कर्जमाफीच्या योजनेतल्या जे पात्र झाले आणि ज्यांना लाभ मिळाला त्यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये परतफेडीच्या संदर्भातही हे जे टाकण्यात आलं की 2026 आणि 27ला पैसे परत केले पाहिजे, याच्या मागचा उद्देश हाच होता की आपण ज्यांना प्रोत्साहन देतोय, प्रोत्साहन घेत असताना त्यांनी पुढे नीट कर्ज भरलं पाहिजे, या दृष्टीनं आपण या ठिकाणी अशा पद्धतीची योजना केली होती. मला खरं म्हणजे मी तिन्हीचा चार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे. आपल्या लक्षात येईल आतापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे. टाळ्या याच्यानंतर वाजवा. सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती. आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका. त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली. मी त्यांना सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल. फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे. त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही. पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला ते सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते